हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एनरोल इंजिनियर. आणि आम्ही तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे अपडेट इथं घेऊन आलेलो आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एनरोल इंजिनियर हे तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये पूर्णपणे मदत करते. आणि आमची ऑलरेडी इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंगची बॅच ही ऑलरेडी चालू झालेली आहे. बट या टाइमला एक सीईटी सेलचं खूप जास्त महत्त्वाचं एक सर्क्युलर आलेलं आहे. आणि ते आलेलं आहे बीबीए आणि बीसीए सीईटी संदर्भात. बीबीए आणि बीसीए सीईटी ही ऑलरेडी 29 आणि 30 एप्रिलला कंडक्ट करण्यात आलेली होती. आणि त्याचा निकाल सुद्धा 4 जूनला लागलेला होता. ओके. बट खूप पालकांनी, उमेदवारांनी आणि संस्थांनी सीईटी सेलला रिक्वेस्ट केली की एक ऍडिशनल सीईटी एक्झाम परत घेण्यात यावी, जेणेकरून सर्व स्टुडंट्स हे परत सीईटी एक्झाम देऊ शकतात, किंवा ज्या स्टुडंट्सला माहिती नव्हतं ते स्टुडंट्स परत सीईटी साठी अप्लाय करू शकतात. ओके. सो यासाठी शैक्षणिक हिताचा निर्णय सीईटी सेलनी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि एक ऍडिशनल सीईटी एक्झाम तुमच्यासाठी ते अरेंज करून देणार आहेत. ओके. याच्या संदर्भात पूर्ण वेळापत्रक आणि जे शेड्यूल राहील पूर्ण, ते सीईटी सेलच्या वेबसाईट वरती लवकरच रिलीज करण्यात येणार आहे. सो तुम्हाला ते नियमितपणे वेबसाईट व्हिजिट करावी लागणार आहे. ओके. आणि एनरोल इंजिनियर सुद्धा त्यांच्या युट्यूब चॅनल वरती त्याचा व्हिडिओ जेव्हा शेड्यूल आउट होईल तेव्हा त्याचा व्हिडिओ सुद्धा आम्ही तुमच्यासाठी आउट करण्यात येणार आहे. ओके. आणि त्यामध्ये इंजिनिअरिंगला जर तुम्ही आता ट्राय करत असाल, इंजिनिअरिंग ऍडमिशन साठी जर तुम्ही बघत असाल, तर तुम्ही एनरोल इंजिनिअरची जी बॅच ऑलरेडी चालू झालेली आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकतात. आणि साइड बाय साइड बीसीए ची ऍडमिशन प्रोसेस सुद्धा तुम्ही करू शकतात. सो तुम्हाला जर इंजिनिअरिंग ऍडमिशन बॅच बद्दल माहिती करायची असेल किंवा ती जॉईन करायची असेल, तर डिस्क्रिप्शन मध्ये एन्क्वायरी फॉर्म दिलेला आहे. तिथून तुम्ही फिलअप करू शकतात आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. सो डायरेक्टली त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच मध्ये एनरोल करू शकतात. थँक्यू सो मच.